वैद्यकीय क्षेत्रानं आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरतानाच करुणा आणि नैतिकताही पाळावी. राष्ट्रपतींचं नागपूर एम्स दीक्षांत सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्राला कानमंत्र. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वैद्यकीय शिक्षणाचा अभूतपूर्व विस्तार झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर एम्स कार्यक्रमात प्रतिपादन. महसूल अधिकाऱ्यांनी करदात्यांचा विश्वास संपादन करत उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी काम करावं. NADTच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींचा सल्ला. देशात नक्षलवाद हिंसाग्रस्त जिल्हे आता नाहीत. गृहमंत्रालयाचं 9 राज्यांना पत्र. सर्व ठिकाणी सुरक्षा आणि विकास सुरूच राहणार. पश्चिम आशियातल्या तणावांचा MSME क्षेत्रावर होणारा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारनं कर्जमुक्त व्याजाच्या मर्यादेत केली वाढ. इतर सवलतीही जाहीर. भारताचा इंग्लंडसोबतचा मुक्त व्यापार करार पुढच्या महिन्यात अस्तित्वात येणार. अमेरिकेसोबत बोलणी पुढे नेण्यासाठी भारतीय चमू 20 ते 22 एप्रिल दरम्यान अमेरिकेला जाणार. चालू आर्थिक वर्षात देशाच्या निर्यातीत वाढ. मात्र याच काळात आयातही वाढल्यानं वित्तीय तूट वाढली. नाशिक IT कंपनी महिला शोषण प्रकरणात केंद्रीय महिला आयोगाकडून सत्यशोधक पथकाची स्थापना. घटनास्थळी जाऊन करणार चौकशी. अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातल्या मुख्य आरोपीसह 4 जणांना 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. 10 अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक स्थापन. बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते सम्राट चौधरी यांनी घेतली शपथ. जनता दलाचे नेते विजेंद्र प्रसाद यादव आणि विजय चौधरी यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ. नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात पुढच्या एका शतकाचं परिवर्तन घडवणारा निर्णय ठरणार. मुख्यमंत्री. केंद्र सरकारच्या प्रस्तावित महिला आरक्षण सुधारणा विधेयकाला पाठिंबा. मात्र मतदार पुनर्रचनेला विरोध असल्याची काँग्रेसची भूमिका. आणि फ्रान्सच्या बोर्डो इथं झालेल्या मुलींच्या गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत मुंबईच्या विद्यार्थ्यांनी पटकावलं सुवर्ण. भारताची 1 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची ही कमाई. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात